हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की समर 26चा रिझल्ट कधी लागेल, एक्झॅक्ट कधी लागणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट अपडेट मी आज तुम्हाला देणार आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फ्रेंड्स, तुम्हाला नक्की समजेल की म्हणजे रिझल्टचं एक्झॅक्ट डेट काय येऊ शकते किंवा ती जी एक्सपेक्टेशन कधी आहेत लागण्याची. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आपल्याकडे सर्वात मोठा एकच क्वेश्चन मार्क इथं आलेला आहे की MSBT रिझल्ट कधी लागेल याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ओके, तर व्हिडिओला तुम्ही फक्त काय करा, एक छोटंसं लाईक करून द्या जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट पण मिळेल. आणि सर्वात मेन गोष्ट, आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला प्रत्येक डिटेल कवर केलेली भेटेल. ओके, तर आणि तुम्हाला प्रत्येक अपडेट पण भेटेल की रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट लागल्यानंतर काय करायचं आहे, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळणार आहे. ओके, चॅनलला सबस्क्राईब तुम्ही अजूनही केलं नाही तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, तर आपण आहे ना पहिल्यांदा ॲनालिसिस करूया की आजपर्यंत जेवढे रिझल्ट लागलेत ना ते कधी लागलेत. समर 25चा रिझल्ट. ओके, पहिल्यांदा तर आपण काय करू माहिती आहे, समर 25चा रिझल्ट जो होता ना आपला, तो 40 दिवसामध्ये लागला होता. ओके, 40 डेज लागलो होतो तो रिझल्ट लागण्यासाठी. ओके, म्हणजे 40 डेज नंतर तो रिझल्ट लागला होता. म्हणजेच हा एक्झॅक्टली किती दिवसांनी लागेल ते आपण सांगू शकत नाही. पण बघा, समर 24चा जो रिझल्ट होता ना तो पण 38 डेजमध्ये लागला होता. आणि जो समर 23चा होता तो 42 डेजमध्ये लागला होता. मी विंटरची इथे गोष्ट का नाही करत आहे, कारण की विंटरची इथे आपल्याला बघायचं ना, आपल्याला बघायचं की समरचे रिझल्ट कधी लागलेले आहेत. तर ते एक्झॅक्टली 38 to 40 डेजमध्ये लागलेले आहेत. आणि गेला रिझल्ट कधी लागला होता ना, म्हणजे लास्ट इयरचा. ओके, तो पण मी तुम्हाला सांगेन. आता बघा पुढे काय आहे की एक्झाम टू रिझल्ट पॅटर्न काय असतो. म्हणजे आपण पहिल्यांदा समजून घेऊया की ॲक्च्युअली यांना इतका टाईम का लागतो रिझल्ट जनरेट करण्यासाठी. तर पहिल्यांदा तुमची एक्झाम होते, हा तुम्हाला माहिती आहे. एक्झाम झाल्यानंतर पुढची स्टेप काय असतो, आन्सर शीटला इव्हॉल्युशन करतात. म्हणजे जी तुमची आन्सर शीट आहे ती पहिले इव्हॉल्युशन करतात, नंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस होते की तुम्ही जो लिहिलेला आहे, म्हणजेच की पहिल्यांदा एक एक्झामिनर चेक करेल, दुसरा करेल, तिसरा करेल आणि सर्व व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रिझल्ट डिक्लेअर केला जातो. ह्या प्रोसेसला एक्झॅक्टली 35 to 45 डेजमध्ये रिझल्ट लागतो. म्हणून ते इतका टाईम रिझल्ट जनरेट करण्यासाठी घेतात. ओके, आता पुढे बघून घेऊया की रिझल्ट नंतर काय करायचं आहे. सर्वात मेन आहे की रिझल्ट नंतर काय. एकदा रिझल्ट लागल्यानंतर की काय बघा, जर तुम्ही पास झालात तर तुम्ही नेक्स्ट इयरला जा किंवा ॲडमिशन घ्या. जर तुम्हाला कॉलेज चेंज करायचं असेल तुम्ही कॉलेज पण चेंज करू शकता. जर तुम्हाला AT-KT लागली, बॅकलॉग एक्झामसाठी तयारी करा. जर तुम्हाला KT लागत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला पर्सनल व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. ओके, नाहीतर मग रीचेकिंगला टाका किंवा फोटोकॉपी मागवून घ्या. फोटोकॉपी मागितल्यानंतर तुम्ही तुमच्या सरकडून चेक करून घ्या की तुम्ही एक्झॅक्टली पेपर राईट लिहिलेला होता. जर तो राईट असेल तर रीचेकिंगला पुन्हा एकदा फीस भरायला लागते, त्यासाठी रीचेकिंगला पेपर टाकून द्या. आणि जर तुम्ही सेकंड इयर नंतर जर झाला तसं तुम्हाला ही सर्व प्रोसेस आहे, तर तुम्ही थर्ड इयर कंप्लीट केलं असेल ना, डायरेक्ट ॲडमिशन डिग्रीसाठी ॲडमिशन घ्या. तुम्ही बोलाल सर डिप्लोमानंतर जॉब. मी तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, डिप्लोमानंतर जॉब तुम्ही करायला जाल पण तुम्हाला डिग्री पाहिजे. डिग्री आहे तर तुमच्याकडे नॉलेज असेल, डिग्री नसेल तर तुम्हाला डिग्रीची व्हॅल्यू खूप आहे. आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये, ह्या AIच्या सर्व जनरेशनमध्ये तुम्हाला डिग्रीची व्हॅल्यू खूप झालेली आहे. सो डिग्री करायला विसरू नका. आता पुढे बघा, इम्पॉर्टंट टिप्स आहे, हे समजून घ्या. जे काय फेक्स न्यूजवरती विश्वास ठेवू नका. ओके, हे रिझल्ट आत्ता लागतो, हे लागतो आहे, ते लागतो आहे, नुसते साईड चेक करा. तुमच्या मोबाईलची पण वाट, टाईम पण वेस्ट नका करू. ऑफिशियल अपडेटची वेट करा. म्हणजे जोपर्यंत ऑफिशियल अपडेट येतो तो पण थांबा जरा. ओके, आणि स्टडी विथ प्रथमेशच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. ते मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, जॉईन करा आणि मग तुम्हाला आहे ना ऑफिशियल अपडेट भेटली जाईल. ओके, आणि वेबसाईट रेग्युलर चेक करत राहा. ओके, रेग्युलर वेबसाईट चेक करा की कधी आज लागणार रिझल्ट, उद्या लागणार आहे, परवा लागणार आहे. आणि शांत राहा, टेन्शन घेऊ नका. स्टडी विथ प्रथमेशचा तुम्ही फॉलो केलेला होता
त्यातून स्टडी केला तर तुम्ही सर्व पास होणार आहात. ओके, जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला असाल तर नसेल आम्ही स्टडीज नाही केला पास झालो असं नाही, स्टडी केलं तर नक्की पास व्हाल. आत्ता मेन ऑफिशियल रिझल्ट कधी डिक्लेअर होणार, तर त्यांनी सांगितलेलं आहे की ऑफिशियली अनाऊन्समेंट झाली आहे की 3rd वीक ऑफ जून, म्हणजेच की काय फेर सांगितलं आहे 3rd वीक ऑफ जून सांगितलं बघा. 3rd वीक ऑफ जून हे ऑफिशियल सांगितलेलं आहे की रिझल्ट विल बी ऑफिशियली डिक्लेअर इन द 3rd वीक ऑफ जून, म्हणजे आजपासून 3rd वीक सुरू झालेलं आहे. ओके, सो आजची तारीख आहे 15. सो 15 to 20मध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे, हे ऑफिशियल त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. द ऑफिशियल लिंक टू व्ह्यू रिझल्ट विल बी मेड अवेलेबल हिअर सून. ओके, जी तुमची लिंक असेल ना ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन व्हॉट्सअप चॅनलवरती. पण आजची तारीख आहे 15, आज पण लागू शकतो, उद्या पण लागू शकतो किंवा परवा पण लागेल. पण 20 तारखेच्या किंवा 21 तारखेच्या आतमध्ये तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे, कारण की तुमची कॉलेज पण लवकर लवकर सुरू करायचे. सो 21 इज लास्ट डेट ऑफ रिझल्ट. सो त्याच्या अगोदर आज पण लागू शकतो किंवा उद्या पण परवा पण, एक्झॅक्ट डेट आपण सांगू शकत नाही, कारण MSBTवाले असे आहेत ना, तुमची एक्झॅक्ट डेट सांगत नाही की पहिला कसं पहिली दुसरी असं 1 मेला रिझल्ट लागणार असं नाही, ते नाही सांगत आहे. ओके, सो 21 फर्स्ट इज लास्ट डेट, त्याच्या अगोदर तुमचं रिझल्ट नक्की लागेल. सो तुम्हाला काय वाटतं आहे की रिझल्ट कधी लागेल आणि किती लागेल ना, ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. कमेंट करा नक्की की रिझल्ट नक्की लागेल कधी. बघा कोण एक्झॅक्टली सांगतो आहे की रिझल्ट कधी लागेल. ओके, जर व्हिडिओ आवडले असेल ना तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन, तरी तुम्हाला प्रत्येक अपडेट भेटेल आणि पुढे काय करायचे ती पण गोष्टी मी तुम्हाला क्लिअरली समजावून सांगेन. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.